माऊलींनो शुभ सकाळ. ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत. तर माऊलींनो, आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय 39. अध्याय 39 आहे पुनर्मिलनाचा हृदय सोहळा. श्री गणेशाय नमः. लक्ष्मण रणात मूर्छित पडल्याच्या वृत्तीने श्रीरामांना मोठा धक्का बसला. अनिवार्य शोकाने मूर्छा येऊन तेही खाली कोसळले. सुमंताने धावत जाऊन त्यांना सावरले, सावध केले. भरत आणि हनुमंत प्रचंड सैन्यानिशी वेगाने रणांगणात आले. त्यांना पाहताच लवकुश धनुष्यावर बाण रोखून पुढे सरसावले. त्या तेजस्वी बालवीरांना पाहून भरत मारुतींना म्हणाले, हनुमंत, हे दोघे राघवांसारखेच दिसत आहेत. हे जानकींचेच पुत्र असावेत असे मला वाटते. लक्ष्मणाने त्यांना वनात सोडले तेव्हा त्या 6 महिन्याच्या गरोदर होत्या. यावर तुमचे काय मत आहे? ते म्हणाले, बंधू, तुमचे म्हणणे बरोबर आहे. इतक्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम ही सामान्य गोष्ट नाही. ही रामप्रभूंसारख्या परमपित्यांचीच रत्ने आहेत. इकडे कुश लवांना म्हणाले, हे दोघे काय बोलत आहेत? यांच्या मनात आपल्याला युद्धात गुंतवून शामकर्ण नेण्याचा विचार असावा असे वाटत आहे. म्हणून तुम्ही घोड्याचे रक्षण करा. मी एकटाच यांचा समाचार घेतो. त्यानंतर कुशांनी भरताना हिणवले. त्यांची निंदा करून त्यांना युद्ध प्रवृत्त केले. त्यांच्या उद्दाम वागण्याने संतापलेल्या भरतांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. काका आणि पुतण्या एकमेकांवर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करू लागले. कुशांनी त्यांच्या देखत रामसेनेचा भयंकर संहार केला. ते पाहून चिडलेल्या भरतांनी त्यांच्यावर जीवघेणी अद्भुत अस्त्रे सोडली. त्यांनी प्रति अस्त्रे योजून त्या सर्वांचे निवारण केले. भरतांना माहीत असलेले सर्व अस्त्रज्ञान संपले तरी कुश आटोपत नव्हते. तेव्हा काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यानंतर कुशांनी त्यांना बचावाची संधी दिली नाही. शीघ्रतेने एक लखलखीत सूर्यमुखी बाण सोडला. त्या बाणाच्या आघाताने मूर्छित होऊन ते रथातून खाली कोसळले. तेव्हा मारुती मोठा पर्वत घेऊन कुशांवर धावून आले. पण त्यांनी न डगमगता वज्रासमान बाणाने त्या पर्वताच्या ठिकऱ्या उडवल्या आणि दुसऱ्या एका तीक्ष्ण बाणाने त्यांनाही खाली पाडले. प्रत्यक्ष पिताजींशी युद्ध. यज्ञ मंडपामध्ये श्रीराम आणि विभीषण त्या वीर बालकांविषयी चर्चा करत होते. तेवढ्यात भरत आणि हनुमंत घायाळ होऊन मूर्छित पडल्याचे वृत्त समजले. ते ऐकून रामप्रभूंच्या संतापाला पारावरच उरला नाही. त्या 2 कुमारांनी कुलक्षयच मांडला आहे, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असे म्हणून त्यांनी हातातील यज्ञ कंकण तोडून टाकले आणि सर्वांना युद्ध सिद्धतेचे आदेश दिले. अयोध्येत एकच खळबळ माजली. रणभेरींच्या निनादाने दशदिशा दुमदुमल्या. श्रीराम, विभीषण व सुग्रीवादी वीर रथारूढ होऊन वायुवेगाने रणभूमीकडे निघाले. त्यांच्या मागोमाग नल, नील, अंगद, शरभ व अयोध्येची सेना धावत निघाली. रणभूमीत असंख्य वीरांचे निष्प्राण देह आणि प्राणसखा मारुतींसह आपले 3ही बंधू विकल होऊन मूर्छित पडलेले पाहून श्रीरामांना कमालीचे दुःख झाले. त्यांनी लवकुशांना पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या धडाडीचे व पराक्रमाचे मोठे कौतुक वाटले. उभय पक्षी युद्धाला तोंड लागले. राघवांनी त्या कुमारांवर द्वेषाने तीव्र शरवर्षाव केला. वानराने वृक्षपाषाणांचा भडीमार केला. पण उभय बंधूंनी कोणालाही दाद लागू दिली नाही. त्यांनी असंभव शरवृष्टी करून वानरांना पुरते जर्जर करून सोडले. तेवढ्यात हनुमंत सावध झाले. ते त्यांना शेपटीने आवळण्याचा प्रयत्न करू लागले. पण कुशांनी बाण मारून त्यांना पुनश्च निपचित पाडले. त्या दोघांना आवरण्यासाठी सुग्रीव, जांबुवंत, नल, नील, अंगद व अन्य कपिवीरांनी प्रयत्नांची शर्थ केली, पण व्यर्थ. पराक्रमी राघवांपुढे कोणाचीच मात्रा चालली नाही. ते सर्व घायाळ होऊन मूर्छित पडले. सर्व वीर रणांगणात पडलेले पाहून रघुनाथांनी 2 कुमारांवर लक्षावधी बाण सोडले. त्या सर्व बाणांचे कुशांनी एकट्यानेच निवारण केले. तेव्हा त्यांनी स्वतःच युद्ध थांबवले व त्या बालकांना उद्देशून म्हणाले, हे ऋषी कुमारांनो, तुमचा पराक्रम पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे. आता तुम्हाला हवा तो वर मागून घ्या. मी तुमच्या सर्व इच्छा पुरवी. ते म्हणाले, ज्यांनी वालींना कपटाने मारले, आपल्या पत्नीला अन्यायाने टाकले, त्या तुमच्यासारख्या निर्दयी राजांकडे आम्ही काय मागणार? ती कठोर वचने ऐकून श्रीरामांना राग आला नाही. त्यांना युद्ध करावे असेही वाटेना. त्यांच्या मनात त्या दोघांबद्दल खूपच स्नेह निर्माण झाला होता आणि त्यांना कौतुकाने जवळ घ्यावे, त्यांचे मुख कुरवाळावे, त्यांचे मुखे घ्यावेत असे प्रकर्षाने वाटत होते. त्यांनी हळुवारपणे त्यांचे माता, पिता, गुरु, वंश अशी माहिती विचारली.
तेव्हा ते म्हणाले, या सर्व गोष्टी जाणून घेऊन तुम्हाला काय करायचे आहे? इथे आपले बंधू व प्रिय मित्र रणात पडले आहेत, यांचे तुम्हाला दुःख झालेले दिसत नाही. अपार सैन्य आटले याचीही खंत वाटत नाही. युद्धात आमच्यावर जय मिळवणे शक्य नाही म्हणून भीतीपोटी संधीचा प्रयत्न करताय होय, पण तुमच्या गोड बोलण्याने आम्ही भाळणार नाही. तुम्हाला युद्ध करावेच लागेल. गुरु वसिष्ठांनी तुम्हाला जे काही युद्धतंत्र शिकवले आहे ते सर्व आज पणास लावा आणि भय वाटत असेल तर पळून जा. त्यानंतर पुढे राजा म्हणून मिरवू नका. तुम्हाला कुटुंबाचे पाश नाहीत म्हणून तुम्ही संन्यासच घ्या. श्रीराम म्हणाले, कुमारांनो, मी युद्ध टाळतो आहे असा गैरसमज करून घेऊ नका. मी कोणाशी लढतो आहे ते मला कळलेच नाही, म्हणून तुम्ही कोण आहात ते आधी सांगा आणि मगच युद्ध करा. त्यावर कुश म्हणाले, आम्ही माता जानकींचे जुळे पुत्र आहोत. मी कुश आणि हे लव आहेत. ऋषी वाल्मिकी हे आमचे गुरु आहेत. त्यांनीच आमच्याकडून सर्व प्रकारचा अभ्यास करून घेतला आहे. मातोश्रींचा कैवार घेऊन परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली. गरुडांनी सर्पांचा संहार केला. तसाच पराक्रम करून आम्ही आमच्या माताजींवरील अन्यायाचा सूड घेणार आहोत. तुम्ही अविवेकाने जानकींचा त्याग केलात तेव्हाच तुमची शक्ती व तेज नष्ट झाले आहे आणि त्यामुळेच ही नामुष्की पदरात पडली आहे. हे ऐकताच जानकींच्या आठवणीने व्याकुळ होऊन रामप्रभू मूर्छित पडले. सावध झालेल्या बिभीषणांनी व मारुतींनी त्यांना धैर्याने उठवून बसवले. त्यांनी दिवस मोजले. जानकींचा त्याग करून 12 वर्षे 3 महिने झाले होते. तेव्हा समोर लढणारे आपलेच पुत्र आहेत हे जाणून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले. ते त्यांना आतुरतेने भेटायला निघाले. तोच कुशांनी मोहनस्त्र टाकून त्यांना विंद केले. ते क्षणार्धात निश्चेष्ट पडले. ते पाहून रामसैन्यात एकच हाहाकार उडाला. संतापलेले बिभीषण आणि मारुती मोठ्याने गर्जना करून कुशांवर धावून गेले, पण त्यांनी तीव्र बाणाने घायाळ करून दोघांनाही मूर्छित पाडले. आज आम्ही मोठीच गंमत केली. कुश लव श्रीरामांपाशी धावत गेले. दोघांनी त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणांना वंदन केले. कुशाने त्यांचा मुकुट व त्यांच्या अंगावरचे सर्व दागिने आपल्या अंगावर घातले. लवांनी सौमित्राची आभूषणे आपल्या अंगावर धारण केली. मग त्यांनी अश्वमेधाचा घोडा एका रथाला बांधला. ते दोघे त्या रथात बसले. आपला पराक्रम माताजींना दाखवावा म्हणून त्यांनी नल, नील, अंगद, जांबुवंत, सुग्रीव आणि मारुती यांच्या शेपट्या धरल्या आणि रथ आश्रमाकडे हाकला. मार्गामध्ये अंग ठेचकाळून जांबुवंत सावध झाले. त्यांनी मारुतींना उठवले व म्हणाले, या कुमारांना तुम्ही कशासाठी दात देत आहात? आपण यांच्याशी युद्ध करूया. ते म्हणाले, गप्प बसा, अजून बरेच कार्य साधायचे आहे. मेल्याचे सोंग घेऊन पडून राहा. सीतामाईंचे दर्शन घेण्यासाठी हे खर्चटणे सहन केलेच पाहिजे. मग जांबुवंतही निश्चित पडून राहिले. आश्रमापाशी येताच लव आणि कुश जानकींना भेटायला धावले. त्यावेळी मुकुट आणि अलंकार मंडित कुशांना पाहून त्यांना क्षणभर रघुनाथच आल्याचा भास झाला. तोच लव पुढे आले. त्यांनी त्यांना वंदन केले, त्यांना गळामिठी घातली आणि आपला पराक्रम सांगू लागले. म्हणाले, माताजी, आज आम्ही मोठीच गंमत केली. श्रीराम आणि त्यांच्या 3ही बंधूंना युद्धामध्ये रणांगणात पाडले. ते ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. मुलांनो, हे तुम्ही काय केलेत? प्रत्यक्ष पिताजींचा आणि चुलत्यांचा वध केलात असे म्हणून त्या मोठ्याने आक्रोश करू लागल्या. कुशलव म्हणाले, मातोश्री, रडू नका. ते सर्वजण मूर्छित पडले आहेत आणि एवढ्यात उठलेही असतील. आम्ही काही वानरांना पकडून आणले आहे. त्यांना तरी पहा. जानकी आश्रमाबाहेर आल्या. लवकुशांनी वानरांना एका वृक्षाच्या बुंद्याला बांधून ठेवलेले होते. आपण ओळख दाखवली तर हे सर्व लज्जित होईल म्हणून त्यांनी कोणालाही ओळख दाखवली नाही. मुलांनो, या वानरांना सोडून द्या असे म्हणून त्या त्वरेने आश्रमात शिरल्या. दोघांनी त्यांचे ऐकले व त्यांना सोडून दिले. ते सर्वजण मोठ्या आनंदाने उड्या मारत रणांगणात आले. तोपर्यंत रामप्रभू सावध झाले होते. मारुतीने वाल्मिकींच्या आश्रमात पाहिलेला सर्व प्रकार त्यांना निवेदन केला. त्यावर ते काहीच बोलले नाहीत. तथापि त्या प्रसंगाने रावणाच्या वधानंतर त्या सर्वांच्या मनात स्वतःच्या पराक्रमाबद्दल जो सूक्ष्म अभिमान निर्माण झाला होता तो दोघा राघवे यांच्या अतुलनीय शौर्य पाहून पूर्णतः नष्ट झाला होता. एवढे मात्र खरे, ही सर्व रामप्रभूंचीच लीला, दुसरे काय. हृदय पुनर्मिलन. इकडे श्रीरामाने आपल्या पुत्रांशीच युद्ध केले हे वृत्त समजतात वाल्मिकी तातडीने आश्रमात परतले. जानकींनी त्यांना लवकुशांचा अद्भुत पराक्रम सांगितला. त्यांनी धरून आणलेला श्यामकर्ण अश्वही दाखवला. ते प्रसन्नतेने हसले व लगेच रणांगणात गेले. कमंडलूतील पवित्र जल प्रोक्षण करून त्यांनी सर्व वीरांना पुन्हा जिवंत केले. श्रीरामांना क्षेमालिंगन दिले. त्यांचे कुशलमंगल विचारले आणि त्यांच्याजवळ अवतार रहस्याच्या गोष्टी बोलले. मग
लव आणि कुशाने प्रमाद केलेला असला तरी तुम्ही त्यांच्यावर रागवू नका असे सांगून त्यांचे समाधान केले। त्यावेळी एकमेकांना भेटून त्या दोघांना खूपच आनंद झाला होता। त्या दिवशी रघुनाथ उपवनाजवळच राहिले। तिकडे जानकी सुखरूप असून कुश आणि लव हे श्रीरामांचेच पुत्र आहेत हे वृत्त वाऱ्यासारखे समस्त नगरात पसरले। अयोध्यावासी आनंदाने रोमांचित झाले आणि त्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी त्वरेने धावत आले। ते कौतुक पाहण्यासाठी वसिष्ठादी श्रेष्ठ मुनीश्वरही आले होते। शत्रुघ्न आणि सुमंतांनी स्वर्णमय वस्त्रांचा मोठा सभा मंडप उभारला। सकाळ झाली, रामप्रभूंनी नित्यकर्मे उरकली आणि वस्त्रालंकार धारण करून सभा मंडपात जाऊन बसले। तेवढ्यात वाल्मिकींचे आगमन झाले। त्यांनी कुशलवांना श्रीरामांच्या समवेत उभे केले। ते त्यांच्यासारखेच दिसत होते, जणू त्यांचीच लहान प्रतिरूपे। त्या दोघांना पाहून उपस्थित सर्वांनाच मोठे कौतुक वाटले। तेवढ्यात आकाशवाणी झाली, रामचंद्र जानकी अत्यंत पवित्र आहेत आणि लव कुश तुमचेच पुत्र आहेत, त्यांचा स्वीकार करा। ते ऐकून उपस्थितांनी मोठ्याने जय जयकार केला। आता कोणाच्याही मनात कसलाही संदेह नव्हता। तो सोहळा पाहण्यासाठी देवही सूक्ष्म लोकात तिथे उपस्थित होते। कुशलवांनी श्रीरामांना शिरसाष्टांग नमस्कार केला। त्यांना पाहून त्यांचे मातृसुलभ वात्सल्य दाटून आले। त्यांनी धावत जाऊन दोघांनाही हृदयाशी धरले, त्यांचे मटामटा मुके घेतले, त्यांना प्रेमाने कुरवाळले। त्या भेटीचे काय वर्णन करावे। ती भेट पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले। देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली। मग वाल्मिकींच्याही आज्ञेने कुशलवांनी श्रीरामांसमोर त्यांच्याच पवित्र चरित्राचे गायन केले। बालमुखातून प्रकटलेली ती सुश्राव्य कवने ऐकून सर्वांनी धन्योद्गार काढले। आपल्या पुत्रांना सर्व कलाविद्यांमध्ये पारंगत केले म्हणून रामरायांनी वाल्मिकींचे खूपच आभार मानले। कुशलवांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुमंत, सुग्रीव, बिभीषण, हनुमंत आदी सर्वांच्या भेटी घेतल्या। वडीलधाऱ्यांना वंदन केले। सगळे मान्यवर वाल्मिकी समवेत त्यांच्या आश्रमात गेले। सर्वांनी जगतमाता जानकींचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणांना वंदन केले। ऋषी स्त्रियांनी त्यांची पूजा केली। त्या पालखीत बसून रामभेटीस निघाल्या। रामचंद्र, जानकी माझ्या धर्मकन्या आहेत। आजपर्यंत मी यांचा सांभाळ केला, आता यांना तुमच्या स्वाधीन करत आहे, त्यांची नीट काळजी घ्या असे म्हणून वाल्मिकींनी त्यांचा हात श्रीरामांच्या हाती दिला। त्यांनी त्यांना क्षेमालिंगन दिले। त्यांना प्रेमाआदराने सिंहासनावर आपल्या शेजारी बसवले। दोघांनी कुशलवांना आपल्या मांडीवर घेतले। ते दृश्य खूपच विलोभनीय होते। मग वाल्मिकींसह सर्व मंडळी वाजत गाजत अयोध्येत प्रवेशली। नगरजनांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। कौसल्या व सुमित्रा यांनी जानकींना हृदयाशी धरले। नातवांना पाहून त्यांना अपार दुःख वाटत होते। त्या दोघांनी त्यांची दृष्ट काढली। श्रीरामांनी जानकींसह यज्ञ दीक्षा घेऊन अश्वमेध यथाविधी पूर्ण केला। त्या मंगल प्रसंगी ऋषीजन, राजे, महाराजे, बिभीषण, सुग्रीव, देव, वानर, वृक्ष, असुर या सर्वांचा मोठा सन्मान केला। त्यांना प्रेमाने निरोप दिला। रामप्रभूंनी जानकींसह अनेक वर्षे उत्तम राज्यकारभार केला। गो, ब्राह्मण, ऋषी, मुनी व प्रजाजन सर्वांनाच सुखी केले। अयोध्येत अक्षय आनंदच वास करू लागला। अशा प्रकारे अध्याय 39 संपूर्ण झाला। तर माऊलीनं अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका। आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ओम नमः शिवाय।